हालेलुया हालेलुया हालेलुया। इब्रियों का 35-36 वचन। वचन सांगते तुम्ही आपले धैर्य सोडू नका, कारण त्याचे प्रतिफल मोठे आहे। तुम्ही देवाच्या वचनानुसार वागून फलप्राप्ती करून घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीचे अगत्य आहे। या ठिकाणी वचन काय सांगते पहा। वचन सांगते तुम्ही आपले धैर्य, आपला आत्मविश्वास सोडू नका। तर वचन सांगते देवाच्या वचनानुसार वागून सहन करण्याचे अगत्य तुम्हाला देण्यात आलेले आहे, ज्याद्वारे तुम्हाला फलप्राप्ती घडेल। म्हणजे तुम्ही देवाच्या वचनानुसार वागत राहिले आणि सहन करत राहिले तर तुम्हाला मोठे प्रतिफल मिळेल, तुमच्या जीवनात मोठा लाभ घडला जाईल। म्हणून आपला धैर्य, आपला आत्मविश्वास सोडू नका, तर मजबूत करा। त्यासाठी वचनानुसार वागा। आपल्याला प्रभूमध्ये वचनानुसार चालायचे, वचनानुसार जीवन जगायचे आणि सहन करायचे। वचनाप्रमाणे चालून सहन करणार तर मोठी फलप्राप्ती आपल्या जीवनात घडली जाणार, मोठा फायदा आपल्या जीवनामध्ये घडणार। म्हणून वचनानुसार वागायचे आणि सहन करायचे। आज माणसाच्या जीवनात माणसाला लाभ व्हायला वाटते, उन्नती प्रगती व्हावी असं वाटते, यश मिळावं, धंदा चालावा, पैसा मिळावा, सर्व व्यवस्थित असावं, हे सर्व माणसाला हवंय। पण त्यासाठी तो वचनाप्रमाणे जीवन जगत नाही किंवा तो सहन करायला तयार नाही। मनासारखं व्हायला पाहिजे, मनासारखं मिळायला पाहिजे, पण देवाचेच नियम पाळायला मनुष्य तयार नाही, मग माणसाला मिळणार कसं? हालेलुया। बायबल सांगते मोठा फायदा तुमचा होणार, फलप्राप्ती घडणार, पण त्यासाठी तुम्हाला वचनानुसार वागायला लागेल, तुम्हाला सहन करावं लागेल, तरच तुमचा फायदा होईल। नाहीतर फायदा होणार नाही, नाहीतर प्रगती होणार नाही, उन्नती होणार नाही। प्रभूमध्ये वचनानुसार वागायचे, देवाचे नियम आज्ञा विधी याचे पालन करायचे, प्रार्थनामय जीवन जगायचे आणि सहन करायचे, तरच मात्र आपला फायदा होणार। आज माणसामध्ये सहन करण्याची शक्ती नाही। घरात एक बोलतो, दुसरा ऐकणार का नाही, दुसरा पण बोलणार, तिसरा चौथा सर्व बोलणार, आणि ऐकणार कोण? शेजारची माणसं। आज माणसामध्ये सहन करण्याची ताकद नाही, शक्ती नाही, मनुष्य सहन करू शकत नाही। त्यामुळे कुटुंबामध्ये वादविवाद आहेत, भांडण तंटा आहेत, घरामध्ये अनेक समस्या आहेत, प्रेम नाही, शांती नाही, कारण सहन करू शकत नाही। बायबल सांगते तुम्ही सहन करणार, देवाच्या वचनानुसार वागणार, तर तुम्हाला मोठा फायदा होणार, तर मोठा लाभ तुमच्या जीवनामध्ये घडला जाणार। म्हणून बायबल या ठिकाणी सहन करायला शिकवते। आज अनेक कुटुंबामध्ये भांडणे, अनेक कुटुंबाच्या काही गोष्टी समोर येते, अनेक तक्रारी समोर येते। काही व्यक्ती म्हणत आहे की मात्र आमची सासू बरोबर नाही, सासू भांडते, त्रास देते, छळ करते। तर काही व्यक्ती म्हणत आहे, काही सासू म्हणते आमच्या सुना बरोबर नाही, त्या भांडते, चुकीच्या रीतीने वागते, वाईट रीतीने वागते। तर काही कुटुंबामध्ये मात्र तक्रार येते की नवरा बरोबर नाही, दारू पिते, मारहाण करते, भांडणं करते। तर काही नवरी मात्र तक्रार करते आमच्या बायका बरोबर नाही, त्या चुकीचं वागते, सतत भांडणाला उतरते, नेहमी शिवाशाप देते। तर काही घरामधले तक्रार आहे की मात्र भावजय चांगली मिळत नाही, तर कोण म्हणते जाऊ चांगली मिळत नाही, तर कोण म्हणते नणंद चांगली मिळत नाही, तर कोण म्हणते भाऊ बरोबर नाही, तर कोणी म्हणते बहीण बरोबर नाही। म्हणून कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे वादविवाद आहेत, अनेक प्रकारचे भांडण आहेत, तंट आहेत, समस्या आहेत, आणि त्यामुळे कुटुंब जणू काही विखरलेली आहेत। कुटुंबामध्ये असलेल्या भांडणामुळे कुटुंबात शांती नाही, प्रेम नाही, समाधान नाही। एका घरात राहून सुद्धा एकमेकाची तोंडे पाहायला तयार
मिळत नाही. अनेक प्रकारचे वादविवाद घरामध्ये कुटुंबामध्ये निर्माण झालेले आहे. पण आता आपण पाहू की बायबल या संबंधाने आपल्याला काय शिकवते, की आपण काय करायला पाहिजे, आपल्या घरात शांती प्रेम कसं निर्माण होणार. म्हणून पहिली गोष्ट आहे सहन करणे. देवाच्या वचनानुसार वागून सहन करणे ही पहिली पायरी आहे. जो मनुष्य सहन करतो परमेश्वर त्याच्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य करायला सुरुवात करतो. आपली घराणे आपली कुटुंब कशी मजबूत बनणार, तर त्यासाठी आपल्याला सहनशक्तीचे अगत्य म्हणजे परमेश्वराने असे एक दान आपल्याला देऊन ठेवले. सहनशक्तीचे अगत्य म्हणजे सहनशक्तीची गरज आपल्यामध्ये. सहन करणं गरजेचं आहे आणि दान देऊन ठेवलेलंच आहे आपल्याला. म्हणजे आपण सहन करू शकतो जर आपल्या मनाची तयारी असेल तर. असं नाही की आपल्याला सहन होणार नाही, तर आपण सहन करू शकतो. ते अगत्य आपल्याला देण्यात आलेलं आहे. आपण आपल्या मनाची तयारी केली तर आपण ती करू शकतो. वचन काय सांगते पहा, अनेक वेळा आपल्या जीवनात आपल्याला वाटते की मात्र नाही, माझ्याने सहन होत नाही, सहनशक्तीच्या पलीकडे मात्र गेलेलं आहे, इतकं कठीण कोण सहन करणार, आता माझ्याने सहन होत नाही. तर वचन सांगते कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 10:13 मनुष्याला सहन करिता येत नाही अशी परीक्षा तुम्हावर गुदरली नाही आणि ती विश्वासनीय आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपाय करेल, यासाठी की तुम्ही ती सहन कराव्यात समर्थ व्हावे. बायबल सांगते आपल्याला सहन करते एवढीच परीक्षा आपल्या जीवनात येणार. सहनशक्तीच्या पलीकडे होणार नाही आपली परीक्षा. आणि वचन सांगते तो जर आपल्याला सहन करायला लावते तर तो त्याच्यातून बाहेर पडण्याचा उपायही सांगेल. आणि वचन सांगते आपण अशा गोष्टी सहन कराव्या ज्या आपण करू शकतो. जितके आपण समर्थ त्या पलीकडे प्रभू आपली परीक्षा घेणार नाही. म्हणजे असं कधीच नाही की जे आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे जाईल. जितकं आपल्याला सहन करता येईल, जितके आपण सहन करण्यास समर्थ, तितकीच परीक्षा आपल्या जीवनात होणार. म्हणून हा विचार करू नका ही अतिवर होते आता सहन होत नाही, हे जास्तच झालेले, हा विचार करू नका. जितकं होते तितकीच परीक्षा आपल्या जीवनात मात्र येणार. जितकं आपल्याला सहन करता येईल तितकंच देव आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी त्याच्या पलीकडे देव आणणार नाही. म्हणून त्यासाठी आपण सहन करायला शिकले पाहिजे. हाच कुटुंबामध्ये अनेक प्रकारचे वादविवाद आहेत. बायबल काय शिकवते बघा. आपण पाहू की उत्पत्ती या पुस्तकामध्ये 16 अध्यायामध्ये आगार गरोदर होती आणि गरोदर असताना तिची धननी तिला तुच्छ वाटू लागली. म्हणून तिची धननी म्हणजे सारा आगाराचा छल करू लागली. सारा हागेरीला त्रास देऊ लागली. म्हणून हागार सारेपासून पळून गेली. तेव्हा ती प्रभूच्या दूताला आढळली. प्रभूचा दूत तिला म्हणते, सारेच्या दासी हागेर, तू कुठून आले आणि कुठे जातेस? तेव्हा तिने म्हटलं, मी माझ्या धननीपासून पळून जाते. तेव्हा देवदूताने तिला म्हटलं, जा आपल्या धननीकडे सारेकडे परत जा आणि तिच्या हाताखाली शोषित राहा. पहा देवदूत तिला काय म्हणतो, जा आपल्या धननीकडे आणि तिच्या हाताखाली शोषित राहा, सहन करत राहा तू. देवदूताने तिला हे म्हटलं का, तुझी धननी तुला त्रास देते, छल करते, तर मात्र मी तुझ्या गोष्टी तू निवारण करतो, मी तुझ्या धनीला फटके देतो, शिक्षा करतो, किंवा तुझी धनी तुला त्रास देते ना, तू जाऊन वेगळी राहा, तिकडे परमेश्वर तुला आशीर्वादित करेल. असं सांगितलं का देवदूताने? नाही. काय सांगितलं, जा आपल्या धनीकडे, तुझी धनी तुला त्रास देते तरी तू तिच्या हाताखाली शोषित राहा, तिच्या हाताखाली तू सहन करत राहा, कारण परमेश्वर तुला आशीर्वादित करेल. तुझ्या पोटी जो मुलगा जन्माला येणार आहे त्याचं नाव तू इस्माईल ठेव, कारण देव त्याचे एक निराळे राष्ट्र तयार करेल, एक निराळा वंश बनवेल. परमेश्वर तुझ्या मुलाला आशीर्वादित करेल. जा आणि आपल्या धननीच्या हाताखाली शोषित राहा. तेव्हा हागार आपल्या धननीकडे आली.
आली आणि आपल्या धरणीच्या हाताखाली शोषित राहिली, सहन करत राहिली. पुढे परमेश्वराने हागेर आणि तिचा मुलगा इस्माईल यांना आशीर्वादित केले आणि तिचा मुलगा इस्माईल याच्यापासून मात्र एक राष्ट्राची स्थापना केली, ज्याला आपण इस्माईल लोक किंवा मुसलमान लोक म्हणतात. अशा राष्ट्राची स्थापना परमेश्वर पित्याने हागेरच्या मुलापासून केली. देव स्वतः त्या मुलाचा पाठीराखा बनला गेला. म्हणून बायबल सांगते शोषित राहा, सहन करा. आपल्याला वाटते आपल्या घरातली एखादी व्यक्ती वाईट आहे, आपल्याला त्रास देते, आपला छळ करत आहे, आपल्याला उलट सुलट शब्द बोलत आहे, सतत भांडायला उतरत आहे, चुकीच्या रीतीने वागत आहे, तर बायबल सांगते सहन करा. मग कदाचित ती आपली सासू असू शकते, कदाचित आपली ती सून पण असू शकते, आपली जाऊ पण असू शकते, आपली भावजय पण असू शकते, आपला पती, आपला दीर, आपला सासरा, आपला भाऊ कोणी असू शकतात. पण बायबल या ठिकाणी आपल्याला शिकवते तुम्ही त्यांच्या हाताखाली शोषित राहा, सहन करा, तुम्ही वादविवाद करू नका. ख्रिस्त आपल्याला कळालंय, वचनाची ओळख आपल्याला झाले, येशू कोण आहे आपल्याला समजले, तर नम्र आपणच बनले पाहिजे. पहिला नम्र कोणी बनायचं? आपण प्रभूमध्ये आहोत, आपण बायबल वाचतो, आपला उद्धार झालेला आहे, तर नम्र आपण बनले पाहिजे. आपल्याला वाटते आपली सासू खतरनाक आहे, तिला बदलण्याची संधी आपल्याकडे आहे, आपण तिला बदलू शकतो. ती कडक वागत आहे, तिचं बोलणं कडक आहे किंवा ती कठोर रीतीने वर्तन करत आहे, बदलू शकतो आपण तिला प्रीतीच्या द्वारे, प्रार्थनेच्या द्वारे. आपली सून खराब आहे, तिची वागणूक खराब आहे, ती मात्र कडक आपल्याशी वागत आहे, आपण बदलू शकतो तिला प्रीतीच्या आणि प्रार्थनेच्या द्वारे. भांडायला लागणार, चिडायला लागणार, एकमेकाच्या चुका काढायला लागणार, तर भांडणं वाढत जाणार. लक्षात ठेवा, प्रीतीमध्ये इतकी शक्ती आहे की ज्याच्याने कठोरच्या कठोर व्यक्ती बदलू शकते. आपल्याला वाटते व्यक्ती कधीच बदलणार नाही, आपण का निर्णय करून चुकलेले आहोत? निर्णय देवाच्या हातात आहे, त्याला करू त्याला निर्णय. आपण का अगोदर निर्णय करून बसतो की व्यक्ती कधी सुधारणारच नाही? का तुम्ही अगोदर निर्णय करून चुकता? बायबल सांगते निर्णय देवाच्या हातात आहे. तुम्हाला निर्णय करण्याची संधी देवाने दिली नाही, परवानगी दिली नाही की निर्णय तुम्ही करा. तो निर्णय करणार आहे, त्याच्या हातात आहे. आपण असं म्हणू शकत नाही ही व्यक्ती जन्मात कधी सुधारणार नाही, ही व्यक्ती कधीच बदलणार नाही. निर्णय आपल्या हातात दिलेला नाही, निर्णय त्याच्या हातात आहे. त्याने मानवाला तो निर्णय दिलाच नाही, आपल्याला फक्त त्याने काही गोष्टी दिलेल्या आहेत, काही वागणूक दिलेली आहे, त्याप्रमाणे आपल्याला चालायचंय. हालेलुया, हालेलुया. आपल्याला त्या परमेश्वराच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला चालायचंय. प्रीतीने आपण त्यांना बदलवू शकतो, प्रेमाच्या बंधनाने त्यांच्या जीवनात आपण सुधारणा घडवू शकतो. सत्य बघा वचन काय सांगते, उत्पत्तीमध्ये 26 अध्याय 34 ते 35 वचनापर्यंत त्या ठिकाणी रिबका आहे. रिबकीच्या बाबतीत काय घडलं का? तिच्या सुना, तिचा मोठा मुलगा एसाव याच्या 2 बायका, या 2 बायका ज्या होत्या म्हणजे रिबकेच्या 2 सुना ज्या होत्या, या सुने मुले रिबका आणि इसहाक या दोघांना अगदी त्यांचा सुनेचा कंटाळा आला. वचन काय सांगते बघा तिकडे, त्या सुना ज्या होत्या त्या त्यांना दुःखदायक झाल्या, त्यांच्या मनास दुःखदायक झाल्या. म्हणजे त्यांना इतका त्रास देत होत्या. या ज्या सुना होत्या या सासू सासऱ्याने इतका त्रास द्यायच्या की त्यांच्या मनाला दुःखदायक झाल्या, त्यांच्या स्वतःच्या जीवनाला दुःखदायक झाल्या. म्हणजे विचार करा, कदाचित सुना सासू सासऱ्यांना त्रास देत असणार, अपशब्द बोलत असणार, सतत भांडत असणार किंवा मारहाण पण करत असणार. म्हणून त्या दोघांना पण दुःखदायक झाल्या सुना. तरी या दोघांनी आपल्या सुनेचा तिरस्कार केला नाही किंवा त्यांना घरातून बाहेर काढलं नाही. बघा, सासू सासऱ्यांना इतका त्रास देत आहे त्या दोन्ही सुना. आता रिबका आणि इसाक हे देवाचे व्यक्ती होते. इसाकाचा जन्म देवाच्या योजनेने झाला होता. तो देवाचा निवडलेला व्यक्ती होता इसाक, ज्याच्याद्वारे राष्ट्र वंश आशीर्वादित होणार होते. तरी देवामध्ये विश्वासू
वचनसंती की मात्र रिबका म्हणते की हेतीच्या मुली मुले म्हणजे माझ्या सुना मुले मला जीव नकोसा झालेला आहे. म्हणजे एवढ्या त्रास द्यायच्या त्या सुना, जीवाला सुद्धा सासू जीवनाला कंटाळली, एवढाच त्रास द्यायच्या सुना. आणि ती मला ते माझ्या छोट्या मुलाने पण अशी सून आणली तर मग मी जगून काय करू, एवढ्या त्रासदायक होत्या. तरी रिबका आणि इसाक सहन करत होते. तरी त्याने त्या सुनांना कधी विरोध केला नाही, तरी त्याने सहन केलं. हालेलुया. आज आपल्या पण कुटुंबात अशा गोष्टी असू शकतात, अशा घटना असू शकतात. आपण प्रभू मधले लोक, प्रार्थनेचे लोक, का नाही आपण सहन करू शकत आणि का नाही त्यांना सुधारण्याची संधी देऊ शकत. रिबका आणि इसाक देवाची निवडलेली व्यक्ती होते, तरी त्यांनी मात्र सहन केलं, आपल्या सुनेचे अत्याचार सहन केले. अनेक कुटुंबामध्ये या गोष्टी चालू आहेत. सुना सासू सासऱ्यांना त्रास देते, अत्याचार करते किंवा अन्न पाण्याविना त्यांना तडफडवत आहेत. अनेक गोष्टी आहेत, पण अनेक सासरे आज सहन करत आहेत. तर प्रार्थनामय जीवन जगणाऱ्या लोकांनी अनेक लोकांना बदलवलेलं सुद्धा आहे. अशा गोष्टी प्रार्थनेने मात्र बदलू शकतात, परिवर्तन होऊ शकते प्रार्थनेच्या द्वारे. पण आपल्या जीवनात सर्वात मोठी एक गोष्ट तयार करायची, प्रेम. प्रेमाने बरंच काही घडू शकते, प्रेमाने बरंच काही होऊ शकते. प्रीतीच्या द्वारे, सहनशीलतेच्या द्वारे, सहन केल्याद्वारे आणि प्रेमाच्या द्वारे आपण कठोर व्यक्तीला बदलू शकतो. हालेलुया. हालेलुया. तुमच्या घरात वादविवाद आहे, प्रेमाने तुम्ही त्यांना बदलू शकता. तर काही घरामध्ये सासू सासरे कठोर रीतीने वर्तन करत आहेत, कठोर रीतीने मात्र वागत आहेत, तिरस्कार केला जात आहे, त्रास देण्यात येते. परंतु सुना जर प्रीतीने वागल्या तर आपल्या सासू सासऱ्यांना प्रीतीने जिंकूही शकणार, प्रेमाने त्याला जिंकूही शकणार, जर मात्र त्या प्रीतीने वागत असतील तर. हालेलुया. हालेलुया. आपण मात्र प्रभूच्या वचनानुसार आणि प्रभूच्या नियमानुसार चालण्याचा पूर्ण रीतीने प्रयत्न केला पाहिजे. प्रेमाच्या बंधनाच्या द्वारे आपण अनेक लोकांच्या जीवनामध्ये बदल घडू शकतो. क्रिस्टिना नावाची प्रभूमधली एक विश्वासू स्त्री होती. तिचं लग्न अशा व्यक्तीबरोबर झालं होतं जो मात्र एक ब्राह्मण असून एक मात्र परस हिंदू व्यक्ती होता. परमेश्वराच्या योजनेने लग्न झालं होतं. हा जो मनुष्य होता त्याला प्रभू लहानपणापासून दर्शन देत होता, पाचारण करत होता. परंतु अनेक वेळा प्रभूच्या दर्शनाला, पाचारणाला तो विरोध करत होता. आणि मात्र या व्यक्तीचं जीवन बदलावं, परिवर्तन व्हावं. त्या व्यक्तीचं नाव आहे हालेलुया. 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 धर्मप्रकाश असं त्याचं धर्मप्रकाश असं काहीतरी त्याचं नाव आहे, तेवढं लक्षात नाही माझ्या. पण त्याच्या बायकोचं नाव होतं क्रिस्टिना. आणि मात्र ही जी मुलगी परमेश्वराच्या योजनेने देवाने त्याला म्हटलं त्याच्याशी लग्न कर, कारण मी त्याला निवडलेलं आहे माझी सेवा करायला, माझं कार्य करायला. आणि क्रिस्टिना तयार झाली त्याच्याशी लग्न करायला. बस फक्त 8 दिवसातच तिने आपल्या सासू सासऱ्यांना जिंकलं, कारण तिचे सासरे तिच्याशी कठोर वागणूक करत होते, कठोर रीतीने तिच्याशी वागत होते. बस 8 दिवसात तिने सासू सासऱ्यांना जिंकलं. आणि तिचे सासरे मात्र तिच्या नवऱ्यापेक्षा तिच्यावर अधिक प्रेम करू लागले. त्याला तिचा आदर वाटू लागला सुनेचा, कारण तिने प्रभूमधल्या विश्वासाने आणि प्रीतीने त्याला जिंकलं. एवढंच नाही, तिने आजूबाजूच्या लोकांना 1 महिन्याच्या आत जिंकलं. सर्व लोकांना ती जिंकू शकली या धर्मप्रकाशच्या बायको, जिचं नाव होतं क्रिस्टिना म्हणून. बस काही दिवसातच त्याला बदलू शकली, प्रेमाने जिंकू शकली, कारण तिचा उद्धार झाला होता. ती प्रभूमध्ये विश्वासू होती. ती आपल्या नवऱ्यासाठी प्रार्थना करत होती, आपल्या नवऱ्याबरोबर प्रीतीने वागत होती. सत्यसाठी खरोखर प्रभूने त्या धर्मप्रकाशचे जीवन परिवर्तन केले, तिचे जीवन बदलले गेले. प्रभूचं दर्शन त्याला घडलं आणि मग सर्व सोडून तो प्रभूची सेवा करू लागला. ही पूर्ण फॅमिली, कुटुंब प्रभूची सेवा करू लागले.
आपण प्रीतीच्या बंधनाद्वारे अनेकांमध्ये बदल घडवू शकतो. कठोरच्या कठोर व्यक्तीला आपण सुधरवू शकतो. आपण येशूला धारण केले, आपण प्रभूला स्वीकारले, आपण हे करू शकतो. हालेलुया, हालेलुया. मग आपल्या घरात सासू कडक आहे, आपली सून कडक आहे, आपली भाऊजाई कडक आहे, आपली जाऊ कडक आहे, किंवा आपल्या कुटुंबातली एक इतर व्यक्ती कडक आहे, बदलू शकता तुम्ही. प्रेमाच्या बंधनाने तुम्ही करू शकता. कारण बायबल सांगते सहनशक्तीचं अगत्य तुम्हाला आहेच. तुम्ही सहन करू शकता आणि प्रेम देऊ शकताच तुम्ही. असं नाही की तुमच्याने सहन होणार नाही, होऊ शकते. बायबल सांगते होकारात्मक वचन आहे, नकारात्मक वचन मिळत नाही. हालेलुया, हालेलुया. मात्र त्यासाठी सहन करा. सहन करून अनेकांना आपण बदलवू शकतो. अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडू शकतो. जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हा अनेक प्रकारे विरोधी झाला, परंतु कधीच माझ्या कुटुंबाबरोबर मी कधीच भांडली नाही. मला 3 दीर आहेत, 3 जाऊ आहेत, तसे 3 नणंद आहेत. सर्व आम्ही ब्रदर पकडून आम्ही 7 जणांचं कुटुंब आहे. सर्व वेगवेगळे राहते, परंतु कधीच मी कोणाशी भांडली नाही. ना माझ्या जाऊ बरोबर, ना माझ्या नणंद बरोबर, कोणाबरोबरही नाही. कोणाशी वादविवाद केला नाही मी त्यांना, की कधी कडक भाषेमध्ये त्यांच्याशी कधी बोलली नाही. माझ्या घरातले व्यक्ती ते प्रार्थनेत बसलेले आहेत. विचारा त्यांना, तुम्हाला खोटं वाटत असेल तर. कधीच नाही मी कोणाशी भांडली, कधी कडक भाषेत त्यांना बोलली नाही. म्हणून आज माझ्या नणंद असो कोणी असो त्यांना आदर वाटतो. ते स्वतः म्हणत आहे की कधीच आमच्याशी भांडली नाही, की कधी आम्हाला विरोध केला नाही. आम्ही आल्या असताना नेहमी आमचा पाहुणचार केलेला आहे. ते नेहमी सतत म्हणतात, मी कधीच त्यांच्याशी भांडायला लागले नाही. आपण प्रीतीने अनेकांना जिंकू शकतो. प्रेमाच्या द्वारे तुम्ही त्यांना जिंका. भांडण करून काहीच होणार नाही. प्रीतीच्या द्वारे आपण अनेकांना जिंकू शकतो. जर आपल्यामध्ये प्रेम असेल, जर आपल्यामध्ये प्रीती असेल तर. म्हणून वादविवाद, भांडण, तंटा सोडून द्या. पूर्ण रीतीने परमेश्वराच्या वचनानुसार आणि नियमानुसार चालण्याचा प्रयत्न करा. जर आपण परमेश्वराच्या नियमानुसार चालणार, परमेश्वराच्या वचनानुसार चालणार, तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार. प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती मात्र करणार. म्हणून सहन करा म्हणून बायबल शिकवते. पुढे वचन काय सांगते बघा. कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 6 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 7 ते 8 वचनामध्ये वचन सांगते, तुम्ही एकमेकावर खटले भरता. या सर्व प्रकारे तुमचीच हानीच आहे. त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा नाणूक का सोसून घेत नाही? उलट तुम्ही स्वतः अन्याय व नाणूक करिता आणि ती बंधू जनाची करिता. काय सांगते बायबल? तुम्ही तर एकमेकावर खटले भरता, एकमेकावर विरुद्ध उभे राहता, एकमेकावर केशी करता, एकमेकासाठी कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढता. तुम्ही आपल्या बंधुजनाविरुद्ध, आपल्या भावाविरुद्ध, आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीविरुद्ध. पण बायबल सांगते त्यापेक्षा तुम्ही सहन का करत नाही? त्यापेक्षा तुम्ही सोसून का घेत नाही? उलट तुम्हीच एकमेकावर अन्याय करता. वचन सांगते पौल या ठिकाणी म्हणते, तुम्ही का एकमेकाविरुद्ध खटले भरत आहात? का कोर्ट कचेरीच्या पायऱ्या चढत आहात एकमेकाविरुद्ध? का तुम्ही सहन करत नाही? सहन करा. तुम्ही आपल्या बंधूजन तुम्हाला त्रास देते, तुमच्या घरातली कुटुंबातली व्यक्ती त्रास देते, बायबल सांगते सहन करा. पौल म्हणतो तुम्ही सहन करा. जर आपण सहन करणार तर त्या व्यक्तीला आपण बदलवू शकणार. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकणार आपण. जर आपण सहन करणार तर सहनशक्तीच्या द्वारे भरपूर काही गोष्टी घडू शकतात. जर आपण प्रभूच्या योजनेप्रमाणे, प्रभूच्या नियमाप्रमाणे आणि प्रभूच्या आज्ञेप्रमाणे आपण चालणार तर, प्रभूच्या संकल्पाप्रमाणे आपण चालणार तर, परमेश्वराच्या योजनेप्रमाणे चालण्याचा आपण पूर्ण रीतीने प्रयत्न केला पाहिजे. प्रभूच्या नियमाप्रमाणे आपण चाललं पाहिजे. तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार. म्हणून सांगते सहन करा. सहनशक्तीचं अगत्य दान प्रभूने आपल्याला दिलेलंच आहे. आपण करू शकतो. जर आपली इच्छा असेल तर आपण हे करू शकतो. हालेलुया, हालेलुया. काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा राजोडी या ठिकाणी प्रार्थना चालायची.
आणि त्या ठिकाणी मात्र ज्या ठिकाणी प्रार्थना आतमध्ये गावामध्ये ती प्रार्थना व्हायची आणि ब्रदर प्रवचनासाठी तिकडे जायचे काही वर्षापूर्वी, म्हणजे केंद्र बांधण्याच्या अगोदरपासून तिकडे प्रार्थना चालू असायची. तर ब्रदर गाडी रस्त्यावर ठेवायचे आणि तिकडून चालत जायचे, कारण तिथे गाडी जाऊ शकत नव्हती, पायवाट होती, फक्त चालत जाता येईल एवढाच रस्ता होता. तिकडे प्रार्थना आतमध्ये असायची, तरी ब्रदर तिकडे प्रार्थनेसाठी प्रवचन द्यायला जायचे. परंतु ज्या घरी ब्रदर प्रार्थनेसाठी जायचे त्या घरी जाताना रस्त्यात एक घर आढळायचे. एक घर आहे, त्या घरामध्ये एक मनुष्य ओटीवर बाहेर बसून असायचे. तो ब्रदरांना पाहिलं की नेहमी शिव्या मारायचा, नेहमी शिव्या द्यायचा, पण ब्रदर त्या व्यक्तीला प्रेज लॉर्डच म्हणायचे, जाता येता प्रेज लॉर्ड म्हणायचे, पण हा मनुष्य शिव्या मारायचा आणि कुरकुर करायचा, निंदा करायचा. अशी काही वर्ष लोटून गेली. ब्रदर प्रेज लॉर्ड म्हणायचे पण तो शिव्या मारायचा. काही वर्ष लोटल्यानंतर एक दिवस अशी घटना घडली गेली की भरपूर पाऊस पडत होता, वादळ वारा सुटला होता आणि वाऱ्यामुळे मात्र या व्यक्ती जो शिव्या द्यायचा त्या व्यक्तीच्या घराच्या बाजूला असलेलं एक मोठे झाड त्या घरावर कोसळून पडले. घरावर झाड पडल्यामुळे त्या घराचे पत्रे जे होते तुटले आणि त्या भिंत सुद्धा तुटली गेली. भिंत तुटली आणि पत्रेही तुटली. त्यामुळे घरामध्ये सर्व पाणी साचू लागलं, घरात पाणी पडू लागलं. त्या घराची परिस्थिती फार आर्थिक बनली होती. ब्रदर प्रार्थनेसाठी त्या वाटेने जात होते. हे काही दिवसा अगोदर ही गोष्ट घडली होती. ब्रदर 8 दिवसांनी एकदा तिकडे प्रार्थना जायची. अशाच प्रकारे ब्रदर तिथून जात असताना ब्रदरांचं लक्ष त्या घराकडे गेलं. ब्रदरांनी पाहिलं की या घरावर तर झाड पडलेले, पत्रेही तुटलेले आहेत, भिंतही तुटलेली आहे, घरात पाणी साचत आहे. आणि ब्रदरांनी एक गोष्ट पाहिल्यानंतर वाईट वाटली. ब्रदरांनी तिकडूनची प्रार्थना संपवली आणि प्रार्थना सर्व वस्तीची वगैरे संपून रात्री घरी आले. ताबडतोब ब्रदरांनी काही व्यक्तींना फोन केलं आणि म्हटलं की आपल्याला अशा ठिकाणी जायचंय आणि त्या घराची दुरुस्ती करायची, आपल्याला उद्या सकाळीच हे काम करायचं. ताबडतोब काही व्यक्तींना तिकडे पाठवून त्या घरासाठी किती खर्च येणार, किती पत्रे, काय सामान लागणार याची पूर्ण रीतीने चौकशी केली. पाहिलं तर त्या घराची परिस्थिती पण आर्थिक आहे, घरात सामानाची कमतरता आहे. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर ताबडतोब त्या घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू खरेदी केल्या. पत्र्यापासून सर्व वस्तू आणि घरात लागणाऱ्या सामानापासून, रेशन पाण्यापासून सर्व गोष्टी खरेदी केल्या आणि ताबडतोब त्या घराचं काम करायला सुरुवात केली. आणि त्या घराचं व्यवस्थितरित्या काम केलं. त्या घराचे पत्रे वगैरे लावले आणि घरात रेशन पाणी वगैरे सर्व भरून दिले आणि सर्व काही व्यवस्थितरित्या झालं. त्यानंतर पुढच्या आठवड्यात जो ब्रदर तिथे प्रार्थनेसाठी गेले त्या ब्रदर त्या व्यक्तीला प्रेज लॉर्ड म्हणणार, इतक्यात तोच मनुष्य ब्रदरांना प्रेज लॉर्ड म्हणू लागला. हालेलुया, हालेलुया. कारण त्याने म्हटलं की मात्र माझ्या घरावर हे झाड पडल्याने, घर कोसळल्यामुळे, पत्रे तुटल्यामुळे कोणी गावातला नात्यातला कोणी व्यक्ती मदतीसाठी आला नाही. पण ज्या व्यक्तीला मी शिव्या मारायचो, कुरकुर करायचो, निंदा करायचो त्याच व्यक्तीने मला मदत केली. आणि अशा प्रकारे त्या व्यक्तीचं परिवर्तन झालं आणि तो व्यक्ती निंदा करण्याऐवजी प्रेज लॉर्ड म्हणू लागला. हालेलुया, हालेलुया. बायबल सांगते तुम्ही सहनशक्तीच्या द्वारे अनेकांचं जीवन बदलू शकता, अनेक व्यक्तींच्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकता. म्हणून सहनशक्तीचं अगत्य प्रभूने आपल्याला दिलेलं आहे. आपण सहन करू शकतो, कठोरच्या कठोर व्यक्तीला आपण बदलू शकतो. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते की तुम्ही सहन करा. याकोबाच्या पत्रामध्ये 5 अध्याय 11 वचनात ज्याने सहन केले त्याला आपण धन्य म्हणतो. आपण योबाच्या धीराविषयी ऐकलेच आहे. बायबल सांगते ज्याने सहन केले त्याला आपण धन्य म्हणतो. म्हणजे जर आपण सहन केलं तर आपण पण धन्य म्हटले जाणार, धन्य होणार. आपण पण सहन केलं तर धन्य बनले जाणार. म्हणून वचन सांगते तुम्ही सहन करा, तुम्ही धन्य बनणार. योबाच्या धीराविषयी आपण ऐकतो. योबाने किती सहन केलं बघा. सैतानाकडून त्याची परीक्षा झाली. योबा श्रीमंत होता, धनवान होता,
भरपूर धन संपत्ती त्याच्याकडे होती. परंतु सैतानाकडून जेव्हा परीक्षा झाली तेव्हा सैतानाने युबाचा सर्वस्वाचा नाश केला. युब 1 अध्याय. युबाचे धन संपत्ती, उंट, गाढ, बैलाच्या जोड्या, मेंढरे सर्व नष्ट झाले, मरण पावली. युबाचे 7 पुत्र, 3 मुली, एकूण 10 मुले युबाची मरण पावली. युबाचं सर्वस्व गेलं. तरी युबाने म्हटलं, देवाने दिलं, देवाने दिलं, धन्य परमेश्वराचं नाव. 2 अध्यायामध्ये पुढे सैतानाने युबाला गलवाने पीडित केलं. संपूर्ण शरीरावर युबाच्या गलवे आले, फोड आले, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत. अंग खाजवण्यासाठी खापरी घेतली, धुली राखे जाऊन तो बसला. तरी त्याने देवाला धन्यवाद दिला. देवाकडून सुखच घ्यायचं का, दुःख घेऊ नये का? याही प्रसंगी युबाने काही पाप केलं नाही. युबाची बायको युबाची निंदा करू लागली. युबाला म्हणत आहे, देवाचं नाव सोडा आणि मरून जा. किती कठोर बायको आहे बघा. नवऱ्याला सांगते, तू मर, मी राहते जिवंत, मरून जा. युबाचे मित्र सुद्धा युबा दोषारोप करू लागले, युबाला दोषी ठरू लागले. युबाची दासी, युबाकडे काम करणारे लोक युबाला दोषी ठरू लागले. अगदी त्या नगरातले, गावातले लहान मुलं सुद्धा युबाला दोषी ठरू लागले. त्या गावातले सर्व लोक युबाच्या विरोधात उभे राहिले. युबाच्या अपत्य, नातेवाईक सर्वजण युबाच्या विरुद्ध उठले. तर युबाने सहन केलं. युब शांत राहिला, सर्व काही सहन करत राहिला. विचार कर, इतकं कोण सहन करू शकते? 10 मुलं गेले. एखाद्या व्यक्तीच्या जर संपूर्ण मुलं कुटुंब उद्ध्वस्त झालं तर अटॅक येऊन तोच मरेल पहिला. अशी घटना घडली तर युबाचे 10 मुलं मरत आहे, धन संपत जात आहे, शरीर रोगी बनत आहे, बायको विरोधात जात आहे, मित्र विरोधात जात आहे, नातेवाईक विरोधात जात आहे, सर्व बाजूने निंदा, तिरस्कार, द्वेष. विचार करा, इतकं कोण सहन करणार? तरी युबाने सहन केलं. तरी युब सहन करत राहिला, शांत राहिला, तरी आपले सत्व सोडलं नाही. म्हणून सत्यसाठी युबाचा विजय झाला. देवपित्याने युबाला दर्शन दिलं, त्याला बरं केलं, गेलेलं दुप्पट त्याला परत दिलं. युब 42 अध्यायामध्ये 12-17 गेलेलं दुप्पट त्याला परत मिळालं. पुन्हा 10 मुलं म्हणजे 7 मुलगे 3 मुली झाल्या. 140 वर्ष देवाने त्याला आयुष्य सुद्धा वाढवून दिलं. सहन करत राहिला तो. त्या सहन शक्तीमुळे गेलेला परत दुप्पट मिळालं. पुन्हा तो मान सन्मान त्याला मिळाला आणि मात्र विपुल प्रमाणात सर्व गोष्टी त्याला प्राप्त झाल्या. बायबल सांगते, सहन करा. आणि जो सहन करतो त्याला आपण धन्य म्हणतो. योब धन्य बनला गेला कारण योबाने सहन केलं. पूर्वीच्या संदेष्टाने सुद्धा, प्रेषित संदेष्टे याने सुद्धा अनेक गोष्टी सहन केल्या. आपण पण अनेक गोष्टी सहन करू शकतो. जर सहन करणार तर अनेक व्यक्तींना आपण बदलवू शकणार. त्यानंतर 1 शमूएल 18 अध्याय आणि 19 अध्याय. दाविदाचा सासरा दाविदाच्या जीवावर उठला. अगोदर तो सासरा नव्हता, दाविदाचं लग्न होण्याच्या अगोदर. जेव्हा मात्र अशी बंद पडली, दाविदाने लाखो वधिले, शोलाने हजारो वधिले. शोल राजा होता आणि दावीद शोलाकडे काम करणारा एक सामान्य मनुष्य होता. पण लोकांनी शोलाची स्तुती जास्त करण्याऐवजी दाविदाची जास्त केली. म्हणून शोलाला राग आला. मी राजा आहे ना, मग माझी जास्त स्तुती पाहिजे. हा माझ्याकडे काम करतो, त्याची कशाला जास्त स्तुती? म्हणून शोलाला राग आला आणि शोलाने दाविदाला डोला ठेवला. शोलाने अनेक प्रयत्न केले दाविदाला मारण्यासाठी, पण मात्र दावीद ते शोलाच्या हातून मेला नाही. जेव्हा शोलाला कळलं की माझी मुलगी मिखल हिचं दाविदावर प्रेम आहे, तेव्हा त्याने आपली मुलगी मिखल हिचं लग्न दाविदाबरोबर केलं की मी दाविदाला सहज मारू शकेल म्हणून. पण तरी देवाने दाविदाला शोलाच्या हाती लागू दिलं नाही आणि हा शोल दाविदाच्या जीवावरच टपला. म्हणजे आता दाविदाचा सासरा दाविदाच्या विरोधात उभा राहिला. दाविदाला मारण्यासाठी शोलाने अनेक प्रयत्न केले. दावीद कुठे पण असो, कोणत्या रानात, जंगलात, गुहेत, कोणत्याही ठिकाणी, जेव्हा जेव्हा ही बातमी शोलाला कळायची तेव्हा शोल दाविदाचा पाठलाग करायचा, दाविदाला पकडण्याचा, मारण्याचा प्रयत्न करायचा. पण देवपित्याने दाविदाला शोलाच्या हाती लागू दिलं नाही. अनेक प्रयत्न केले शोलाने, सासऱ्याने आपल्या जावईला मारायला अनेक प्रयत्न केले. परंतु पुढे अशी घटना घडली की 1 शमूएल 24 अध्याय आणि 26 अध्याय इथे तर उलटच झालं.
शौलच दाविदाच्या तावडीत अटकला, सासरा आता जावीच्या तावडीत अटकला. म्हणून मात्र अभिषेक दाविदाला काय म्हणतो, दाविदाच्या बहिणीचा मुलगा अभिषेक, की महाराज मला आज्ञा करा, आत्ताच्या आत्ता याला मी जमिनीमध्ये खिलून टाकतो, याला घुसवतो किंवा याचा धडा बिगला डोकं करताना मारून टाकतो. 24 आणि 26 अध्यायामध्ये. पण शौल म्हणतो नाही, मी त्याच्यावर तलवार चालवणार नाही, मी त्याला मारणार नाही. देव त्याला मारेल किंवा त्याची वेळ आल्यावर तो मरेल किंवा युद्धात तो मरेल, पण मी नाही मारणार त्याला. बघा, जो शौल दाविदाला इतकं मारावेच पाहत होता, मात्र तो दावीद आता शौलाला क्षमा करत आहे, दावीद सहन करत आहे आणि आपल्या सासऱ्याच्या विरोधात जात नाही, आपल्या सासऱ्याच्या विरोधात जात नाही आणि आपल्या सासऱ्याला मारणाऱ्या व्यक्तीला मारून पण देत नाही. अभिषेकला म्हणतो नाही मारायचं. दावीद प्रेम करत होता आपल्या सासऱ्यावर, इतका सासरा त्याला त्रास देत होता तरी. पुढे जेव्हा शौल लढाईमध्ये पलिष्ठीय लोकांच्या हातून मेला, शौल 1 शमूएल 31 अध्याय. आणि ज्या अमालेकी माणसाने शौलाला मारिले, कारण शौल आपल्या तलवारीवर पडून मेला पण अद्याप त्याचा प्राण गेला नव्हता. 2 शमूएल 1 अध्याय. तेव्हा तिकडून एक अमालेकी मनुष्य जात होता आणि त्याने मात्र शौलाने म्हटले की मला भोसक. तेव्हा त्याने भोसकला आणि शौल मेला. तेव्हा अमालेकी मनुष्य दाविदाकडे आला आणि त्याने दाविदाला म्हटलं की शौल मेलेला आहे. दाविदाने म्हटलं कसं काय? तेव्हा त्याने म्हटलं की तो आपल्या तलवारीवर पडून मेला, तो त्याचा प्राण गेला नव्हता म्हणून मी त्याला तलवारीने भोसकलं. दाविदाला राग आला. दाविदाने त्याला म्हटलं की तू या माणसाला का भोसकलं? इतक्या दाविदाने आज्ञा केली आणि त्या अमालेकी माणसाचा वध करण्यात आला. पण त्याच्या सासऱ्याला मारल्यामुळे दाविदाला राग आला. दाविदाला दुःख पण वाटलं सासरा मेला म्हणून दावीद रडायला लागला. दाविदा रडायला लागला म्हणजे आपल्याला समजते त्याने विलाप गीत रचलं, म्हणजे दुःखाचं रडून गायलेलं गीत, विलाप गीत, आक्रोश करीत गायलेलं गीत. आपल्या सासऱ्यासाठी त्याने गीत रचलं. आपला सासरा प्रेमाळू होता असं त्याने म्हटलेलं आहे, आपला सासरा वाईट होता असं त्याने गाण्यात लिहिलं नाही, चांगला होता असं त्याने आपल्या गीतात रचलेलं आहे, लिहिलेलं आहे. म्हणजे त्याचा सासरा इतका त्याच्या विरोधात गेला होता, त्याला जीवे मारावेच पाहत होता, तरी आपला सासरा चांगला आहे हे शब्द त्याच्या तोंडून निघत आहेत, दाविदाच्या तोंडून. हालेलुया, हालेलुया. आपल्या विरोधात कोणी जात आहे त्या व्यक्तीविषयी आपल्या तोंडात चांगले शब्द ठेवा, चांगल्या गोष्टी ठेवा, सहन करा. बायबल आपल्याला सहन करायला शिकवते आणि जर आपण सहन करणार तर परमेश्वर आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि प्रभू आपली प्रगती करणार जेव्हा आपण सहन करणार तेव्हा. हालेलुया. म्हणून वचन सांगते आपल्याला सहन शक्तीची अगत्य आहे. त्यानंतर वचन काय सांगते पहा, थिस्सलुनीकस पहिले पत्र 5 अध्याय 14. अशक्तांना आधार द्या आणि सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. सर्वांबरोबर कसं वागा? सहनशीलतेने वागा. आपल्याला वाटते ही व्यक्ती कडक आहे, हे व्यक्तीचं बोलणं कडक आहे, तर मात्र त्या व्यक्तीला प्रेमाने जिंका, सहन करा. तापट कठोर डोक्याचे बनू नका. वचन सांगते की सहनशीलतेने तुम्ही वागा, सहन करून तुम्ही वागा. आपल्या प्रेमाद्वारे, प्रीतीद्वारे आपण अनेकांना बदलवू शकतो, अनेकांमध्ये आपण परिवर्तन घडवू शकतो, परमेश्वराचा मार्ग आपण त्यांना देऊ शकतो. आपल्याला वाटते आपल्या घरात ही व्यक्ती खराब आहे, ही व्यक्ती कठोर रीतीने वागत आहे, ही व्यक्ती बरोबर नाही, तुम्ही जिंका त्या व्यक्तीला. प्रेमाच्या द्वारे, प्रीतीच्या द्वारे तुम्ही त्या व्यक्तीला जिंका. आपण जिंकू शकतो. हे दान दिले प्रभूने आपल्याला, प्रभूनेही सहन केलं. बायबल सांगते मत्ती 16:21 प्रभू येशूने म्हटलं मनुष्याचा पुत्र म्हणजे मी, आणि मात्र या यहुदी लोकांच्यातून, मुख्य याजकांच्यातून, परराष्ट्रांच्यातून पुष्कळ दुःख सोसणार आहे. मी दुःख आणि मरण सुद्धा सहन करणार आहे. प्रभूने अगोदर सांगून ठेवलं होतं मी दुःख आणि मरण सहन करणार आहे आणि प्रभूने ते सहनही केलं. फिलिप्पियस पत्र 2:8 मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट करून त्याने मरण सोसले आणि ते वधस्तंभाचे मरण सहन केले. इतकं अपमान, इतकं मारपीट प्रभूने सहन केलं. कोणाला उलट उत्तर दिलं नाही प्रभूने. का मारता तुम्ही मला? का चाबकाची बिट्टी मारता? का तुम्ही माझ्या अंगात तोंडावर थुंकता? का तुम्ही मला क्रूस व्हायला लावलेले? का तुम्ही माझ्या हातापायाला खिले ठोकता? सहन करत राहिले तो. देवाचा पुत्र अर्थात
सहन केलं. तोंडात चपडाका मारल्या, थुंकले, अंगात चापकाचे फटके मारले. ज्या वेळेला प्रभूच्या अंगात चापकाचे फटके मारण्यात येत होते तेव्हा त्या चापकाला असलेले लहान किल्ले प्रभूच्या अंगाला लागताना मांस उखडून काढत होते, मांस उपटून काढत होते. किती वेदना असतील, असहाय वेदना ज्याचा विचार पण करू शकत नाही आपण, कल्पना पण करू शकत नाही. अशा वेदना सहन केल्या प्रभूने, तरी प्रभूने एक शब्द सुद्धा तोंडातून काढला नाही. सहन करत राहिले प्रभू. इतकं मारहाण केलं, डोक्यात काठी मुकुट घातल्यानंतर वेट घेऊन, एक बांबूसारखी खाटी घेऊन प्रभूच्या डोक्यात मारहाण केली. त्यामुळे खाटी आणखी प्रभूच्या डोक्यात घुसकून गेले. तर एका शब्दाने प्रभूने उलट उत्तर दिलं नाही, सहन केलं. क्रूसावर केलं, हातापायाला किले ठोकले, हे किले हातापायातून मांसामधून आर पार घुसकून गेले. तर एका शब्दाने उलट उत्तर दिलं नाही, तुम्ही काय असं करता. शांत राहिले, सहन करत राहिले. निंदा केली, अपमान केला प्रभूचा, थट्टा केली, विटंबना केली, प्रभूला हसले. तरी प्रभूने म्हटलं नाही, का हसता तुम्ही मला. सहन करत राहिले, सर्व गोष्टी सहन केल्या. इब्री लोकास पत्र 12:2-3 जो वधस्तंभ त्या नाही होता त्यासाठी त्यांनी लज्जा तुच्छ मानली आणि मरण सोसले वधस्तंभाचे. म्हणून ज्याने आपल्यासाठी मरण सोसले त्याच्या बाबतीत थोडा विचार करा. बायबल सांगते इतकं दुःखदायक मरण प्रभूने सहन केलं. देव असूनही, देवाचा पुत्र असून, आता विचार करा तो देव होता, त्याने काय सहन केलं. त्याला काही फटके बसले नसतील असं वाटत असेल ना. नाही, तो मनुष्य बनून आला होता, देव बनून आला नव्हता, मनुष्य बनून आला होता. म्हणून मनुष्यासारखं बनवून मनुष्याच्या पीडा आणि पाप स्वतःवर घेतलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूने आपल्यासाठी सर्व सहन केलं. मग आपण का सहन करू नये. लोक बोलतात, त्रास देतात, का थोड्याशा गोष्टी सहन होत नाही. प्रभूने जी सहन केली ती कोणच करू शकत नाही. आपल्याला तो थोड्याच गोष्टी मिळत आहे, त्या जर सहन करणार तर स्वर्गाच्या राज्यात मोठे प्रतिफल मिळणार. काय सांगते बायबल. वचनानुसार वागणारे आणि सहन करणारे लोकांना मोठे प्रतिफल मिळेल. आणि ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. सहन करणारे लोक धन्य संत बनणार. संतांना पहिला धन्य पदवी देतात आणि मग संत बनवतात. म्हणजे संत बनले जाणार सहन करण्याद्वारे. एक अशी व्यक्ती बनणार ज्या व्यक्तीला समाजामध्ये मान सन्मान तर मिळणार, स्वर्गात सुद्धा, जर आपण सहन केलं तर. हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल सांगते सहन करा. कोरिंथीकरास पहिले पत्र 13:4-7 वचनापर्यंत. तिकडे वचन काय सांगते पहा. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही, ती सत्यासंबंधी आनंद मानते, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा करते, सर्व संबंधाने धीर धरते. बायबल काय सांगते. प्रीती सहनशील आहे, प्रेम सहनशील आहे. ज्या व्यक्तीमध्ये प्रेम आहे, प्रीती आहे, ती व्यक्ती सहन करणार, सर्व काही सहन करणार. बायबल सांगते सर्व गोष्टी सहन करणार. ज्या व्यक्तीमध्ये प्रीती आहे ती व्यक्ती. आपल्यामध्ये देवाचं प्रेम आहे, आपण सहन करणार. आपण स्वार्थी बनणार नाही, आपण गर्विष्ठ बनणार नाही, आपण सहन करणार, प्रेम करणार, क्षमा करणार, एकमेकाला समजून घेणार आपण. कारण प्रीती सर्व काही सहन करते, प्रीती सहनशील आहे. आणि हेच प्रभू येशू आज आपल्याला शिकवत आहे की आपण सुद्धा सर्व काही सहन केलं पाहिजे. एकमेकाबरोबर सहनशीलतेने वागण्याचा आपण पूर्ण रीतीने प्रयत्न केला पाहिजे. पुढे वचन सांगते पेत्राचे पहिले पत्र 2 अध्यायामध्ये त्याच्यामध्ये 19-20 वचनात. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःख सहन करीतो तर ते उचित आहे. कारण पाप केल्याबद्दल मिळणारे ठोसे तुम्ही निमुटपणे सहन केल्या त्यात काय मोठेपणा. पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमुटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. काय सांगते बायबल. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण ठेवून दुःख सहन करत आहे तर ते उचित आहे.
योग्य आहे. कोणी आपल्याला अन्याय करत आहे, अत्याचार करत आहे, आपल्याला बोलत आहे, मारहाण करत आहे, भांडत आहे, तरी आपण सहन करतो. तर बायबल सांगते देवाच्या दृष्टीने ही उचित आहे, योग्य आहे, श्रेष्ठ आहे. पाप करून, अन्याय वाईट करून जर तुम्ही एकमेकांचा सहन करता त्याला काही महत्व नाही. पण तुम्ही देवाच्या दृष्टीने चांगलं करून निमूटपणे सहन करत आहे, शांत राहून तुम्ही सहन करता, तर हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. आपण देवाचे नियम मानतो की आपण काही चुका केल्या नाही. आपली एखादी व्यक्ती, घरातली एक नात्यातली कोणी व्यक्ती चुकत आहे, आपल्याला त्रास देत आहे आणि तरी आपण सहन करतो, तर वचन सांगते ते देवाच्या दृष्टीने उचित आहे, ते देवाच्या दृष्टीने योग्य आहे, अयोग्य नाही. ते देवाच्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणून बायबल सांगते सहन करा. सहन करणारी व्यक्ती देवाच्या निर्णयाप्रमाणे चालत आहे, देवाच्या दृष्टीने योग्य रीतीने वागत आहे. म्हणून वचन शिकवते की तुम्ही सुद्धा सहन करा. आणि जर आपण सहन करणार तर प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार. कोलोस्सीकरास पत्र 3 अध्यायामध्ये 12 ते 13 वचनापर्यंत वचन सांगते, तेव्हा तुम्ही देवाचे प्रिय, पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकाचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गहाणे असल्यास आपसा क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. काय सांगते बायबल? तुम्ही देवाचे पवित्र आणि प्रिय मुलं आहात म्हणून या नात्याने करुणायुक्त हृदय धारण करा, ममता, प्रीती धारण करा, सहनशीलता धारण करा आणि एकमेकाचं सहन करा. काय सांगते? देवाची मुलं आहोत ना तर सहन केलं पाहिजे. देवाची मुलं नसतील तर सहन करणार नाही. आणि करू का देवाची मुलं तर सहन नक्की करणार. आणि वचन सांगते तुमच्याकडे कोणाची गहाण आली तरी क्षमा करा. गहाणी बघा, अनेक लोकांचं कामच आहे एकमेकाच्या घरात आग लावणं. हालेलुया. आता उदाहरणार्थ पहा, बाहेरची व्यक्ती येऊन आपल्याला सांगा, अगं तुझी सासू तुझ्या विरुद्ध बोलत होती, असं असं बोलली की नाही बोलली, थोडं कानाने ऐकली. बाहेरची व्यक्ती येऊन आग लावून जाणार, अगं तुझी सून तुझ्या विरुद्ध बोलत होती, तुझी सून असं करते, असं वागते. डोळ्याने थोडं पाहिले, बाहेरची व्यक्ती येऊन कान आग लावून जाणार, अगं तुझा नवरा तुझ्या विरुद्ध बोलत होता, तुझी बायको, तू अमुक पैकी तुमच्या विरुद्ध बोलत होते. बोलल्यात की नाही बोलल्यात, केल्यात की नाही केलं, थोडं डोळ्याने पाहिले, कानाने ऐकले, बाहेरची व्यक्ती येऊन आग लावून जाणार. आपल्याला खरं वाटणार आपल्या व्यक्ती बरोबर इतके दिवस, महिने, वर्षापासून राहतो, त्या व्यक्तीवर आपला विश्वास नाही, पण बाहेरची व्यक्ती काही होऊ शकते ताबडतोब विश्वास ठेवणार, ताबडतोब विश्वास पटणार. हालेलुया. लोकांचं कामच आहे 2चे 4 चाट बनवणं, मीठ मसाला लावून सांगणं. बायबल सांगते गहाणी जरी आली तरी क्षमा कर. तू जरी ते खरं असलं तरी क्षमा कर. तुला सांगण्यात आलं तुझी सून तुझ्या विरुद्ध बोलते, क्षमा कर. तुझी सासू तुझ्या विरुद्ध बोलते, क्षमा कर. तुझा नवरा तुझ्या विरुद्ध बोलतो, क्षमा कर. तुझा भाऊ तुझ्या विरुद्ध बोलतो, क्षमा कर. सहन कर, शांत राहा. बायबल सांगते गहाणी आली तरी पण क्षमा करा. आणि ते बोललेत की नाही बोलले, तुम्ही थोडं डोळ्याने कानाने ऐकले, किंवा डोळ्याने पाहिले, मग तुम्ही ताबडतोब विश्वास ठेवला कसा? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून बायबल शिकवते सहन करा आणि क्षमा करा. सहन करणं, क्षमा करणं, प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, प्रभू आपली उन्नती आणि आपली प्रगती करणार, प्रभू आपल्या जीवनात आपल्याला सर्व गोष्टी देणार. मात्र सहन करायला शिका. येशूमध्ये आपण आहोत, जगात नाही, प्रभूमध्ये आहोत. आपलंही काही कर्तव्य आहे, एक नियम पाळणं महत्वाचं आहे. नाही पाळत बाजूला होतील आपण. मग आपण देवाच्या राज्यासाठी योग्य लायक ठरणार नाही जर नियमच पाळत नसतील तर आपण. म्हणून ते सहन करा. आपल्या प्रभूने सहन केले, आपण पण सहन केलं पाहिजे. प्रभूने क्षमा केले, आपण पण क्षमा केली पाहिजे. आणि तसं आपण करत राहणार तर प्रभू अनुग्रह देणार. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 5 अध्याय 40 ते 42 वचन. प्रेषितांना तर मारहाण करण्यात आली, अपमानात पात्र ठरवलं, प्रभू येशूच्या नावाने बोलू नका असं पण त्यांना सांगितलं. पण तरी बायबल सांगते इतकं अपमान केला, इतकं मारहाण केली, तरी त्याने सहन केलं आणि प्रभूच्या नावाची घोषणा केली. इतकं मारहाण करण्यात आली, काही चूक नव्हती त्यांची. प्रभूचं काम करत आहे म्हणून त्यांना मारहाण केलं, म्हणून त्यांचा अपमान केला, तरी त्यांनी सहन केलं आणि प्रभूचं कार्य चालूच ठेवलं.
मग जर आपण का सहन करू नये? ख्रिस्ताच्या नावासाठी पण चलवणार, लोक बोलणार, त्रास देणार, सहन करा. किंवा ख्रिस्तामध्ये प्रामाणिक जीवन जगत आहात म्हणून घरातली, नात्यातली, आजूबाजूची लोक पण बोलणार, तरी सहन करा. किंवा आपण एक कुटुंब चालवत आहोत, त्यामुळे कुटुंबात 1-2 व्यक्ती कडक स्वभावाची असणार, तरी सहन करा. कुटुंबातले सर्व व्यक्ती सारखे नाही. बघा, आपला हात आहे, हाताची बोटं सर्व पाचवली बोटे सारखी आहेत का? नाही ना, लहान मोठा आहे की नाही? आकारात मात्र कमी जास्त फरक आहे. घरामध्येही कसं असतं, एखादा नम्र असतो, एखादा कडक असतो, एखादा एकदम रागवीट असतो, असंही असतं आपल्या घरात. पण आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. एक कुटुंब कसं बनते पहा. कुटुंबाचा पाया म्हणजे विश्वास आहे. घराचा पाया विश्वास आहे. पाया मजबूत आहे तर घर मजबूत आहे. घराचा पाया विश्वास आहे. घराची उभारणी म्हणजे मात्र प्रार्थना आहे. आणि घरातली माणसे म्हणजे प्रीती आहे, प्रेम आहे. बघा, आपण पाया घातला आणि घरच उभारलं नाही तर घराला अर्थ राहणार नाही. पाया घातला आणि घर उभारलं आणि माणसंच राहत नाही तरी त्याला अर्थ नाही. पण घर उभारले आणि माणसं पण राहत आहे तेव्हा त्याला घर म्हणून घर सांगणार. हे घर कसं बनते? पाया, उभारणी आणि माणसाने. घराचा पाया विश्वास आहे. घरातल्या प्रत्येकावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. संशय, शंका बाळगू नका. घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर आपण प्रेम केलं पाहिजे, द्वेष आणि तिरस्कार नाही. घरातल्या सर्वांनी मिळून प्रार्थना केली पाहिजे, भांडण तंटा नाही. तरी घर बनलं जाणार, तरी कुटुंब बनलं जाणार. प्रेम, विश्वास, प्रार्थना घराची उभारणी आणि मजबूती आहे. आणि त्याचद्वारे घर म्हणून घर बनलं जाणार. हालेलुया. या तिनापैकी घर, बघा, या घराचा पाया कमजोर असेल तर घर कोसळणार. पाया मजबूत आहे पण घर व्यवस्थित बांधलं नाही तरी कोसळणार. पाया मजबूत आहे, घर मजबूत बांधलेले आहे, पण माणसं राहत नाही तरी घराला किंमत नसणार. तर प्रार्थना, विश्वास आणि प्रेम या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत एक कुटुंबासाठी. म्हणून कुटुंबातल्या लोकांवर विश्वास ठेवा, प्रेम करा, एकत्र मिळून प्रार्थना करा, तेव्हा आपलं कुटुंब मजबूत बनणार, जे कोणी तोडू शकत नाही, सैतान सुद्धा नाही. हालेलुया, हालेलुया. त्यासाठी आपल्याला सहन करायचंय. प्रभूच्या योजनेनुसार, प्रभूच्या वचनानुसार आपल्याला चालायचंय. प्रभू आपल्याला अनुग्रह देणार, प्रभू आपल्याला आशीर्वादित करणार, आपली बंधने तोडणार आणि आपल्या जीवनात आपल्याला जे हवंय सर्व काही प्रभू आपल्याला देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.